ओम, कालची संजय दिना पाटील यांची जी प्रतिक्रिया आहे, त्यांचं जे विधान आहे ते पाहिल्यानंतर अक्षरशः सगळ्यांचा संताप झालेला आहे. पत्रकार मंडळीचा, आपल्या सगळ्यांचा सुद्धा संताप झालेला आहे. आणि याचीच खरं तर आपल्याला प्रतीक्षा होती, ती म्हणजे बैठक जी झाली होती फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये. यामध्ये फडणवीसांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांची जी खासगी बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आता बाहेर आल्यानंतर फडणवीस या संदर्भात काय विधान करतात हा मुद्दा वेगळा. मात्र या बैठकीमध्ये जी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? श्वेता, खरं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिवसेनेचा खासदार संजय दिना पाटील याने जे काही स्टेटमेंट केलं किंवा ज्या प्रकारची मुक्ताफळं उधळली, यातून सत्तेचा अहंकार आणि सत्तेची मगरुरी कशी असते ती सुद्धा माध्यमांवर आपण कशी दाखवू शकतो याचा ज्या पद्धतीचा त्याचा अहंभाव होता तो दिसून आला. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात कॅबिनेटच्या नंतर बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत या सगळ्या खासदाराच्या मुक्ताफळाबद्दल शिंदेंसमोर आपल्या तक्रारीचा आणि एकंदर आपल्या नापसंतीचा जो सूर होता तो या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. अशा पद्धतीची विधानं सातत्यानं केली जात आहेत. आपण पाहिलं असेल की संजय दिना पाटील जेव्हापासून शिंदे गटात सामील झाला तेव्हापासून या सगळ्या विधानांची सुरुवात झाली. बॉम्बनं उडवून टाकेल म्हणणं असेल किंवा इतरही गोष्टी असतील आणि थेट काल माध्यमांना दिलेली धमकी असेल, या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः नाराजी व्यक्त केलेली आहे. अशा प्रकारची विधानं महायुतीच्या एकंदर परसेप्शनसाठी फार चुकीचे आहेत. महायुतीच्या संदर्भातलं चित्र अशा खासदारांच्या विधानांमुळे वेगळ्या पद्धतीनं रंगवलं जातं आणि कुठेतरी इमेजला तडा जातो. त्यामुळे अशा प्रकारचा शिस्तभंग, अशा प्रकारचा एक कुठेतरी अहंकार किंवा या सगळ्या गोष्टी आता यापुढे सहन केल्या जाणार नाहीत. आणि याच पद्धतीचे निर्देश पक्षप्रमुख किंवा पक्षाचे प्रमुख म्हणून आपण आपल्या खासदार आमदारांना लोकप्रतिनिधींना द्यावेत. अशा प्रकारचे सक्त निर्देश मुख्यमंत्र्यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत. आपण सातत्यानं पाहतो की या सगळ्या प्रकरणावर काल मराठी माध्यमांनी एकजूट दाखवत या सगळ्या प्रकरणात संजय दिना पाटलावरती कारवाई व्हावी किंवा संजय दिना पाटलाच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकावा अशा अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या कृती केल्या. मात्र मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आता दखल घेत संजय दिना पाटीलच्या विरोधामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आता तरी या खासदाराची बाजू घेणं सोडून या व्यक्तीवर कारवाई करतात का हे पाहावं लागणार आहे. आपण काल पाहिलं असेल की एकनाथ शिंदेंनी या सगळ्या प्रकरणात प्रतिक्रिया देताना कुठेतरी अप्रत्यक्षपणे संजय दिना पाटीलची बाजू घेतल्याचं या निमित्ताने दिसून आलं होतं. त्यामुळे आता तरी या सगळ्या खासदाराच्या बेमुहूर्तवर खोरपणावरती आणि एकंदर या सगळ्या गोष्टीवरती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर तरी कारवाई होते का आणि या खासदाराच्या बेलगामपणाला आता तरी कुठेतरी ब्रेक लागतोय का, त्याला चाप लावला जातोय का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे तुर्तास तरी संजय दिना पाटीलच्या विधानामुळे महायुतीत कुठेतरी अस्वस्थता दिसून येते. अर्थात मुख्यमंत्र्यांच्या एकंदर नाराजीनंतर तरी काही कारवाई होते का आणि या सगळ्या प्रकरणात दिना पाटील केवळ माफीनामा किंवा दिलगिरी व्यक्त न करतात थेटपणे जाहीरपणे माफी मागतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. श्वेता, अगदीच. त्यामुळे संजय दिना पाटील यांनी खरं तर माफी मागितली पाहिजे आणि ती माफी ते कशा पद्धतीने मागतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे. तसंच फडणवीसांनी जी तीव्र शब्दामध्ये आपली प्रतिक्रिया दिलेली आहे तीच प्रतिक्रिया ते माध्यमांसमोर येऊन देतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय नेमकं पुढल्या आगामी काळात घडते हेही पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.